राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. मी आज खूप रिलॅक्स आहे, कारण कुठली राजकीय बातमी नाही आहे, त्याच्यामुळे तो काही तणाव माझ्यामध्ये नाही. आज एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अर्थात त्यांचा राजकीय व्यक्तीशी राजकारणाशी संबंध असेलच, कारण आपलं जीवन एवढं राजकीय लोकांनी व्यापलेलं आहे की त्याच्यापासून आपली मुक्तता नाही. काही वर्षापूर्वी निवडणुकीच्या प्रचारामध्ये लेख हो आम्ही तुमच्या देवाचे बाप, काय लेख हो आम्ही तुमच्या देवाचे बाप, हे वाक्य उच्चारणारे या देशातील ज्येष्ठ राजकीय नेते पवार साहेब, अगदी त्यांनी देवाचा सुद्धा बाप काढला. अर्थात देवच आहे, त्यांनी यांच्यावर कसा सूड उगवला. काही वर्षापूर्वी मी बारामतीत गेलो होतो. बारामतीत माझे काही मित्र आहेत. एकाने मला जेवताना सांगितलं, अहो महाजन साहेब, गोविंद बागेत म्हणजे जिथं माननीय शरद पवार राहतात तिथं होम हवन झाला. मोरगावच्या गणपतीच्या देवस्थानाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. ग्रामदेवत बारामतीचं सोमेश्वर, त्याचाही जीर्णोद्धार झाला. का तर शरद पवार साहेब एका दुर्धर आजारात सापडले होते. म्हणजे शेवटी देवाच्या बापाला सुद्धा देवाचा आधार घ्यायची वेळ आली त्यांच्यावर. आज शरद पवार साहेबांची कन्या खासदार सुप्रियाताई सुळे, बघा त्यांच्या तोंडी तर म्हणजे काय वेदवाक्यच असतात. माझ्या विठ्ठलाला मटण चालतं बाबा, मी वारकरी. आणि येवल्याच्या अंबिका हॉटेलमध्ये भर एकादशीच्या दिवशी अंगठ्यानं आणि पहिल्या बोट्यानं कोंबडीची टांग उचलून खाणाऱ्या या सुप्रियाताई सुळे, अगदी पुरोगामी कुटुंब आहे. देव वगैरे काही त्यांच्या दृष्टीनं हे गौण बाब आहे. कारण आम्हाला आठवतं की फार वर्षापूर्वी प्रतिभाताई म्हणजे माननीय शरद पवार साहेबांच्या धर्मपत्नी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्या. त्यावेळेस पवार साहेब आणि लक्ष्मण ढोबळे बाहेर पायऱ्यावर गप्पा मारत होते. पवार साहेब देवळात गेले नाहीत म्हणे. त्या पवार साहेबाच्या नशिबी पहा, ज्या संघाला यांनी आयुष्यभर शिव्या दिल्या, ज्या सावरकराला यथेच्छ शिव्या दिल्या, त्या संघाशी सोयरीक जमण्याची वेळ आली ना. एक बातमी अशी मध्ये आली, मग ही बातमी द्यावी कोणी? ही पवार कुटुंबातून आली नाही. ही बातमी आली पवार कुटुंबियाचे, म्हणजे शरद पवार साहेबांचे जवळचेच नाही, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्येने ती बातमी दिली. काय बातमी दिली? की पवार साहेबांची नात म्हणजे सुप्रियाताईंची कन्या, हिचा विवाह नागपूरच्या लखानी कुटुंबात होत आहे. आता हे लखानी कुटुंब कोण? या लखानी कुटुंबाचा 3 पिढ्यापासून संघाशी घनिष्ठ संबंध आहे की नाही? देवाच्या काठीला आवाज नसतो, पण लागते ती बरोबर. आणि हे लग्न कोणी जमवलं? हे लग्न जमवण्यामध्ये एक प्रामुख्याने नाव होतं विदर्भाचे मातबर नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचं. मी नितीन गडकरीचं समजू शकतो. शेवटी शरद पवार साहेबांची पूर्तीमध्ये झालेली मदत त्यांना परतफेड करायचीच होती. पण आमचे देवाभाऊ, खरंच मी सांगतो ना, मी ज्या वेळेसही देवेंद्र फडणवीसचं नाव घेतो ना, मी हातच जोडतो. या माणसाची कमालीची सहनशक्ती हो. या पवार साहेबाच्या नातवानं रोहित पवारांनी त्याच्या सोशल मीडियावरच्या चमच्याने आमच्या देवेंद्र भाऊला, त्यांच्या धर्मपत्नीला, त्यांच्या कन्येला इतकं ट्रोल केलं, इतक्या खालच्या पातळीवर ट्रोल केलं, तरीही कधी देवाभाऊचा मनाचा तोल गेला नाही. त्यांच्या मनाचा मोठेपणा असा, जरी बातमी खरी असेल तर देवाभाऊने सुद्धा हे लग्न जमविण्यामध्ये आपली प्रमुख भूमिका पार पाडली. राजकारण राजकारणाच्या जागी आहे आणि सामाजिक वैयक्तिक संबंध वेगळ्या जागी आहेत. पवार साहेब, आता तरी विश्वास बसला का? लग्नाच्या गाठी स्वर्गात पडतात आणि पृथ्वीवर भेटी होतात.
आणि त्या भेटी घडून आणून द्यायला 2 संघ स्वयंसेवकाची मदत होते. आता तरी विश्वास ठेवा, आता तरी संघाविषयी मत बदला. किती दिवस संघाला शिव्या देत बसणार? मला या सगळ्या गमतीदार प्रसंगातून एक आठवले, लग्न कसं होईल एक कल्पना आपली. गोविंद बागेमध्ये भोलं तयार केलं जाईल. नवरी मुलीची आजी 9 वारी लुगडं नेसून आपली नथ सावरत सावरत ते भोलं गाई देशी गाईच्या शेणाने सारवतील. भोल्याच्या आजूबाजूची स्वच्छता नव्या केरसुनीने होती का नाही पाहण्यासाठी खुद्द नवऱ्या मुलीचे आजोबा पुणेरी पगडी, पागोट नाही, पुणेरी पगडी घालून मलमलचा नेहरू शर्ट घालून खाली संघ प्रचारक ज्या पद्धतीनं दुटांगी धोतर नेसतात, आता हे नेसवण्यासाठी म्हणून सुद्धा रेशीम बागेतून 2 संघ स्वयंसेवकाची नियुक्ती झाली असं मी ऐकतो. असे पवार साहेब तिथं उभा आहेत. आणि लग्नाच्या दिवशीचा तुम्ही तो प्रसंग आठवा. तो प्रसंग असा की अंतरपाठ धरायला खुद्द देवाभाऊ आणि नितीन गडकरी असतील. मुलाचे मामा संपूर्ण संघाच्या गणवेशात मुलाच्या मागे उभा असतील आणि मुलीचे अर्धा डझन मामा यांना जुन्या संघाचा गणवेश म्हणजे हाफ पॅन्टमध्ये घालून उभा केलं जाईल. आणि या लग्नाच्या मंगलाष्टका म्हणण्याची महत्त्वाची जबाबदारी संभाजी भिडे यांच्यावर असतील. आणि मग ते त्यांच्या तार स्वरात ताराबलम चंद्रबलम आणि मग आता संपूर्ण घटिका वगैरे हा सगळा प्रकार होईल आणि हे लग्न लावलं जाईल. आणि या लग्नाची ज्यावेळेस पंगत वाढण्यात येईल ती खाली बसलेली असेल, रांगोळ्या काढलेल्या असतील, ताटाच्या उजव्या बाजूला कोशिंबिरी चटण्या, डाव्या बाजूला भाजी असते. आणि मग मुलीची आई ज्यावेळेस जेवण वाढायला येईल तर तिच्या हातात वांग्याची भाजी असेल आणि नेहमीच्या स्वभावाप्रमाणे वांग्याची भाजी चमच्यानं न वाढता अंगठाने आणि पहिल्या बोट्यानं वांग्याचं देठ धरून ती नवरदेवाच्या ताटात कोंबडीची टांग ठेवली असं ठेवण्यात येईल. हे दृश्य पाहिल्यानंतर आम्हाला कृतार्थ झाल्यासारखं वाटेल. देवाला सुद्धा वाटेल की बघा शेवटी हे मला शरण आले. शेवटी आपले देवच आपले असतात हो. शेवटी देवाला शरण जावं लागतं. सुसूताई, देवाला शरण जावं लागतं. शरद पवार साहेब, शेवटी ब्राह्मणाचा आधार घ्यावाच लागतो. किती शिव्या देताल ब्राह्मणाला. द्या सोडून आता, द्या सोडून आता.